आपल्या समोर घेऊन येतोय अस्नोडा विपक्ष कोरगाव शेटी ग्रुप कोरगाव आणि अबीर बाबा क्रिकेटर्स अस्नोडा या दोन संघादरम्यान लढत होणार आहे। जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल आहे। पहिल्या सेशन मध्ये कोणता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय हे बघण्यासाठी उपस्थित असलेले आमचे सर्व लाडके प्रेक्षक या प्रेक्षकांचं सहर्ष आणि क्रिकेटमय स्वागत। अवघी शिवोली नगरी क्रिकेटमय करण्याचा प्रयत्न जेबीकेच्या माध्यमातून केला जातोय आणि भव्य दिव्य अशी ही डे नाईट ची स्पर्धा क्षेत्ररक्षण अर्थात नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला शेटी ग्रुप कोरगाव संघानं। इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळेल कॅप्टन ऑफ फेअरनेम मिस्टर महेश वाईडकर। मॅडी या नावाने सुप्रसिद्ध असलेला खेळाडू, बऱ्याच स्पर्धांचा अनुभव असलेला खेळाडू यावेळी प्रतिनिधित्व करतोय स्वतःच्या लोकल संघाचं अर्थात कोरगाव संघाचं प्रतिनिधित्व करतोय। आणि दुसऱ्या बाजूनं रन मशीन ऑफ दी गोवा मिस्टर पुनाजी कलंगुटकर। मला वाटतं ही दुसरी जनरेशन असेल, ज्या दुसऱ्या जनरेशन सोबत देखील पुनाजी अजूनही खेळतोय आणि जी सुरुवातीला जी ताकद होती कदाचित त्याही पेक्षा आता त्याचा खेळ आणखी चांगला उंचावलेला आपल्याला बघायला मिळतोय। कव्हर ज्याच्या आवडीची जागा फटका खेळण्यासाठी आणि पुलचा फटका ज्याच्या खूपच आवडीचा तो पुनाजी कलगुटकर सज्ज झालाय पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी। मॅडी पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर अपेक्षित उचल घेत नाहीये चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते। पहिल्या षटकाच्या सुरुवातीचा चेंडू हा निर्धाव गडला जातोय। खूप सुंदर अशी पंचगिरी, एकही सामन्यात गॅप न घेता अभिजित तळेकर आणि सुजित राणे आणि त्याचबरोबर जेबीकेचे सर्व आयोजक संपूर्ण टीम। यावेळी फटका फसलाय, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आलाय जेल खाली, खतरे की घंटी, प्राइज विकेट, बड़ी मछली जाल में, पुनाजी कलंगुटकर बैक टू दी पवेलियन। कामुर्लीम क्रिकेटर्स आणि महालक्ष्मी मोर्जिम दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण या। यावेळी आडव्या बॅटचा फटका खेळायचा होता, नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला, एकच धाव घेतली जाईल आणि एका धावेनं खातं खोललं जात आहे। नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो विशांत। मनोज आणि विशांत ची जोडी आता मात्र मैदानावर तुम्हाला पाय रोवावे लागतील, मैदानावर तुम्हाला एक छोटीशी भागीदारी करावी लागेल जेणेकरून येणारा रोहन सळगावकर मोठे फटके मारू शकेल। परंतु काय सुरुवात केली आहे बघा, कॅप्टन ऑफ फेअरनेम मिस्टर महेश वाईडकर,
मॅडी यावेळी उडवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चाललाय चेंडू हाय हॅलो टाटा बाय बाय गुड बाय करत सीमा पार आलाय जेबीके षटकार. यावेळी कटचा फटका आणि आणखी एक फलंदाज मनोजला माघारी परतावं लागेल. एक तेरी तो दुसरी मेरी मॅडीनं घेतली आणखी एक विकेट. मनोजला माघारी परतावं लागतंय. बॅक टू दी पवेलियन. चला वेळ काढू नका. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. विवेक डाकुरताचा फलंदाज मनोजची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल झालाय. पहिल्या चेंडूचा स्वतःचा सामना करेल. ओ यावेळी जज करण्या अगोदरच बॅट फिरवली गेली आहे. निगाहे कई और निशाना कई और आणि दरम्यान निर्धाव चेंडूने सांगता झाली आहे षटकाची. पहिल्या षटकाच्या सांगतेकरी धावफलक स्थिरावलं गेलंय. 7 धावा धावफलकावर 2 महत्वपूर्ण गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला अनुष केरकर. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळलाय. पंचाचे दोन्ही हात झालेत समांतर. धाव मिळेल अभांतर. शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये टायटॅनिकची आठवण करून देत आहेत पंच. आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावले गेले. 8 धावा धावफलकावर. यावेळी अल्टी पलटी चेंडूने मारली एक कल्टी. चेंडू चाललाय. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. लाईनमन डिसिजन. ओके 4. पंचांचा इशारा आलाय चौकाराचा. त्यानंतरचा सामना असेल कामोर्लीम क्रिकेटर्स आणि महालक्ष्मी मोरजिम. बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. महालक्ष्मी मोरजिम आणि कामोर्लीम क्रिकेटर्स रिपोर्ट करा. यावेळी बघा झपकन आलाय चेंडूवर क्षेत्ररक्षक. धाव घेण्याची तमाम शंका विरून गेली आहे. आणि दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अनुष केरकर चांगला चेंडू. 12 या आकड्यावर स्थिरावलेलं धावफलक. चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. सफल झालेला फलंदाज. त्याला फॉलो करणारा चेंडू. आणि निश्चितच जर तुम्हाला डाऊट आहे तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू शफल झाला होता फलंदाज ऑफस्टिकच्या बराच बाहेर आणि त्याला फॉलो करणारा अनुषचा चेंडू निर्धाव गणला गेलाय. धावफलक सरवलंय 12च्या आकड्यावर. पुन्हा एकदा यावेळी पंचांचा इशारा आलाय. इट्स अ वाईड बॉल. चेंडू चाललाय पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी, चांदा टू बांदा, पेरनेम टू मडगाव, कोरगाव टू कारवार. अतिरिक्त धावेनिशी धावफलकावर धावसंख्या पोहोचते ती 13 धावा. यावेळी वाईड यॉर्कर. डॉट डिलिव्हरी आणि फलंदाजी करणाऱ्या संघानं आपला रिव्ह्यू गमावलाय. याचा अर्थ पंचांचा डिसिजन तुम्हाला मान्य करावाच लागेल. तुम्ही चॅलेंज करू शकत नाही या निर्णयाला. यावेळी फटका बसलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक अनिकेत आलाय चेंडू खाली. कोणती चूक करत नाहीये. माघारी परतावं लागतंय फलंदाजाला. आणखी एक फलंदाज माघारी परतलाय. बॅक टू दी पॅव्हेलियन. चांगलं क्रिकेट रंगतंय या मैदानावर. कामुर्ली आणि मोर्जे दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण लगेचच रिपोर्ट करायचा आहे आणि प्लेइंग 11 आपली द्यायची आहे. आपली प्लेइंग 11 द्यायची आहे मोर्जिम आणि कामुर्लीम. कारण या इनिंगच्या समाप्तीनंतर दुसरी इनिंग चालू व्हायच्या आत जो कर्णधार उपस्थित असेल त्याच्या बाजूने टॉसचा निर्णय दिला जाऊ शकतो. त्यामुळे दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी अगदी लगेचच हजर व्हा, रिपोर्ट करा आणि आपली प्लेइंग 11 फिलअप करून द्या. अल्टीपल्टी करायचा होता. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय जो अनिकेत. दुसऱ्या षटकाची सांगता करणारा निर्धाव चेंडू धावफलक स्थिरावलंय 13च्या आकड्यावर. 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक दूरवर आहे आणि या चेंडूवर एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जाते. धावसंख्या पोहोचते 14 धावा. 14 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. नितेश कांबळे आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू एक धाव निघाली आहे. चेंडूवर 5 चेंडू शिल्लक. या षटकातले एक उभरता सितारा म्हणून ज्याच्याकडे बघतोय कोरगाव संघ तो नितेश. ओ सुंदर डिलिव्हरी. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू होता जो थेट बॉडी लाईनवर बॉडीवर आदळतोय चेंडू. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय नितेश. यावेळी फटका फसलाय. स्वतः यष्टिरक्षक आलाय. कोणती चूक झाली नाहीये. आणखी एक फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. बॅक टू दी पॅव्हेलियन.
कामोर्ली संघाने रिपोर्ट केलंय, त्यामुळे मोरजी संघ तुम्ही लगेचच रिपोर्ट करा, तुमची प्लेइंग 11 फिलअप करून द्या, कारण इनिंगच्या समाप्तीनंतर लगेचच नाणेफेक केली जाईल आणि जो कर्णधार उपस्थित असेल त्याला ॲडव्हान्टेज असेल नक्कीच. जर एकच कर्णधार उपस्थित असला तर कदाचित त्याच्या बाजूनं टॉसचा निर्णय जाऊ शकतो. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय, खतरे की घंटी. हो 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 हो, गुड 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 रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान चित्त्याची चपाळी आपण बघितली आहे. आणि इशारा आलाय तिसऱ्या पंचांकडे, धावची साठी. नॉट आउट. बघा अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला लेफ्ट साइडला कॅन्टीनची सुविधा आहे. 2 वाजलेत, त्यामुळे आता तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये गेला तर काही मिळणार नाही. त्यासाठी तुमची सोय व्यवस्था केलेली आहे. चहा पाण्याची व्यवस्था, चिल्ड, थोडंसं डोक्यावरचं प्रेशर कमी करायचं असेल तर ती देखील सुविधा आहे. आणि यावेळी बघा चांगलं क्षेत्ररक्षण केलंय अनुषाला स्क्रीनवर. आणि जोपर्यंत परतीची फेक येते तोपर्यंत 2 धावा धावफलकावर घेतलं जात आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं गेलंय. 17 धावा धावफलकावर. आतापर्यंत तब्बल 4 गडी बाद झालेत आणि नितेश कांबळे आलाय गोलंदाजी मार्कवर. यावेळी बघा स्टिकच्या बराच बाहेर चेंडू, पंचांचे पुन्हा दोन्ही हात समांतर झालेत. अवांतर धावेनिशी धावफलक पोहोचते. 18 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय अबीर बाबा क्रिकेट अस्नोडा संघाला. यावेळी चांगला चेंडू, दे मॅगतीचा थोडासा चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन करणारा चेंडू होता. बॅट थोडीशी आधीच फिरली आणि त्यानंतर चेंडू येऊन आदवला आणि दरम्यान निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 3 षटकांच्या सांगतेकडे धावफलक सरवलंय. 18 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे गोलंदाजी मार्कवर निखिल गडेकर. यावेळी मोठा फटका रोहन साळगावकरच्या बॅट मधून आलाय. घणाघाती फटका, निखिल गडेकरच्या गोलंदाजीवर आक्रमण केलंय. रोहन ऑन फायर, सीमा पार, जेबीके षटकार. पुन्हा एकदा शफल झाला होता. यावेळी संपर्क झाला नाहीये, परंतु धावचीची संधी असेल. हो 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 हो, लेगबाईचा इशारा आलाय. लेगबाईची एक धाव, धावफलक पोहोचलाय.
25 धावा धावफलकावर. 25 लॉस ऑफ 4 विकेट. यानंतर सामना होईल कामोर्लीम क्रिकेटर्स विपक्ष महालक्ष्मी मोरजिम. मोरजिम संघानं नाणेफेक जिंकली आहे, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मोरजी संघ आपल्याला विनंती असेल, आपण दोन्ही संघांना विनंती असेल आपण बॉल चूज करायचे आणि मोरजी संघ आपण हा सामना समाप्त झाल्यानंतर कोणताही वेळ काढू नका मित्रांनो, लगेच क्षेत्ररक्षण सजवा. पुन्हा एकदा चेंडू बॅटवर येत नाहीये. पुन्हा एकदा एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय. 26 धावफलकावर. रोहन साळगावकर आतापर्यंत एक षटकार ज्याच्या बॅट मधून निघालाय, जो आक्रमक होण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. यावेळी बॅटची कड घेतोय चेंडू. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्या पोहोचते ती 27 धावफलकावर. 27 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 4th ओव्हर. पहिला चेंडू पंजाब टू हरियाणा. पंचांचा इशारा आलाय स्वर चेंडूचा. गोलंदाजी मार्गावर प्रितेश सज्ज झालाय. 28 धावफलकावर. यावेळी चांगला चेंडू ब्लॉक खोल पद्धतीचा ब्लॉक केलाय फलंदाजाला. पहिल्या चेंडूवर रोहनला शांत ठेवलंय, कारण आता मात्र प्रितेशला माहिती आहे जास्तीत जास्त स्ट्राइक हे रोहनकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल. यावेळी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू ऑफस्ट्रिकच्या बराच बाहेर. पंचांचे दोन्ही हात झाले. समांतर धाव मिळेल. अवांतर अतिरिक्त एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं गेलंय. 29 धावा. 29. स्विंग अँड मिस. डॉट डिलिव्हरी. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. माघारी परतावं लागेल फलंदाजाला. एकच धाव आली आहे. 30 धावफलकावर. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय, नामदेव बाणावलीकर. पुन्हा एकदा चेंडू पळीचा संपर्क झाला नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू मध्येच खाली राहतोय आणि दरम्यान त्याचा फायदा मिळतोय गोलंदाजांना.
षटकातले जवळजवळ 2 चेंडू शिल्लक. 30 धावांवर धावफलक स्थिरावलं गेलंय. मिनी हेलिकॉप्टर उडवायचा होता. ओ हो 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 हो, मग तुमच्याकडे ऑप्शन नव्हता. स्ट्राईक एंडवर कोणताही फलंदाज जरी बाद झाला असता तरी देखील रोहनला स्ट्राईक मिळाली नसती, कारण एकच चेंडू शिल्लक आहे. फुलटॉस, ओ हो, सुंदर जल टिपलाय. अनुष केरकर स्क्रीनवर आलाय. 31 धावांची आवश्यकता. 30 ऑन दी बोर्ड, 31 रन्स टू विन. जस्ट करेक्शन, 31 ऑन दी बोर्ड, 32 रन्स टू विन. 31वा धावफलकावर 32 धावांची आवश्यकता असेल 5 षटकांमध्ये. चला बॅट्समन, चला प्लीज, चला भाऊ. नामदेव बॉल घे. नामदेव बॉल घे. ओके, थँक्यू. चला सामना सुरू करा.
घेऊन जाऊया मैदानाच्या दिशेने. फक्त 32 धावांची आवश्यकता. कोरगाव संघ जो जिंकतलो तो सेमी फायनल मध्ये प्रवेश करतलो. पहिलो चेंडू अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पळीचा संपर्क नाही. चेंडू रोलो पोलांडो. डॉट बॉल. फुल टॉस चेंडू. ज्या चेंडूक सन्मान दिलो गेलो. एक धाव सहज पूर्ण झाली आणि एका धावेनिशी खाता खोलला गेला. संघाची बोनी झाली. दोन वाजन गेले तरी सुद्धा उपस्थित असलेले आमचे सगळे प्रेक्षक तुमचा सगळ्यांचा जेबीकेच्या वतीन सहर्ष स्वागत. तुम्ही असात म्हणानी स्पर्धा असा आणि तुम्ही असात म्हणाने स्पर्धेक मजा असा. स्ट्राईक एंडवर सज्ज झालो सूरज गावडे. भाऊ पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. टप्प पडल्यानंतर थोडस बाहेरच्या बाजू वळणारा चेंडू. एक धाव नक्की पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीने धावफलक 2 धावा. त्याचबरोबर जेबीकेचे खंदे कार्यकर्ते सूरज कोचरेकर आपण जर आजूबाजू असाल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुमची गरज असा. आणि यावेळी कट केलेलो फटको पॉइंटच्या कपाळावरसून चेंडू आर पार आकांड्या पार. जेबीके चौकार. यावेळी चेंडू परत एकदा रवलो. डॉट निर्धाव चेंडू. आणि रोहन साळगावकर ज्या खेळाडूकडे कल्पकता असा व्हरायटी असा. मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल झालेलो चेंडू. एक धाव पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीने धावफलक ठीकठाक 7 धावा धावफलकावर. कारण 32 धावा जमवचे असत 30 चेंडूंचा खेळ. पुढच्या सेशन वाल्यांची अपेक्षा इतकीच असतली की भाऊन यो सामनो लवकर समाप्त करूचो. आणि कोरगाव संघ सुद्धा तोच विचार करता. कारण मॅडिक मोठा टेन्शन. उद्या दिवसभर कळगुटच्या मैदानावर खेळायचा असा. नितेश कांबळी. फुल टॉस चेंडू. लेग स्टिकचा वेध घेणारा चेंडू होतो परंतु पॅटला स्पर्श करून चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये एका धावेसाठी. फटको तर मोठो होतो पण एकच धाव मिळाली. रानलँड टोपभर गावला फक्त कर्टीभर. एका धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या पोचली ती 8 धावा. बेस्ट वर्सेस बेस्ट. आणि कमी काळात नावलौकिक मिळवलेलो सूरज गावडे स्ट्राईक एंडवर सज्ज. रफ्तार के सौदागर म्हणून जिची गणना केली जाता नामदेव बाणावलीकर. चेंज ऑफ द पेस परंतु यावेळी ओव्हर पिच करून केलेलो फटको मिड विकेटच्या दिशेने. बघता बघता 1 धाव पूर्ण झाली. आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावला. धावसंख्या पोचली 9 धावा धावफलकावर. यावेळी साधारण चेंडू. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. आम्यार बघून जाम्यार टाकलेलो चेंडू. समुद्रात मासो आणि तडी कमाल. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळतली अवांतर. विकट केलेलो चेंडू. पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 धाव पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावला गेला.
11 धावा फलकावर. 11 लॉस ऑफ नन. यावेळी आडव्या बॅटचा फटको पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू व्यवस्थित बॅटवर नाहीलो. एकच धाव मिळतली. एका धावेच्या मदती धावसंख्या पोहोचली 12 धावा. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. यावेळी सुंदर फटको कव्हरच्या दिशेन आणि एकच धाव. सुंदर चेंडू. आणखी एक खोदून काढलेलो फटको. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण. एका धावेच्या मदती धावफलक पोचला. 14 धावा धावफलकावर. 32 धावांचो पाठलाग आणि आता मात्र इक्वेशन रनर बॉल. इक्वेशन 18. चेंडू 18 धावांची गरज आणि गोलंदाजी मार्कवर. पुन्हा अशी पहिलो चेंडू खटक्यार बॉट जाग्यार पलटी. घेन अंदर दंडी बाहेर. काहीच नाही. कळाक आणि चेंडू स्टंपाच्या मुळात तटक्या पेचून गेलेलो. भाऊक पेवेलियनचा रस्तो दाखवणारो चेंडू. इल्या इल्या अल्टी पलटीचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. किती धावा मिळतले? एकच. एका धावेच्या मदतीने धावफलक पोचला 15 धावा. कटचो फटको पॉइंटच्या दिशेने. झेंडूचा प्रवास. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी वळलेली पावला वेळेस थांबवली गेली. एका धावेच्या मदतीनं धावफलक पोचला. 16 धावा धावफलकावर. त्यानंतर रिक्वेस्ट असतली महालक्ष्मी मोरजीम. इनिंग समाप्त झाल्यानंतर लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवा आणि दोन्ही संघांसाठी डगआउट कंपल्सरी. यावेळी सुंदर चेंडू. टप्प पडल्यानंतर बाहेरच्या बाजूक वळणारो चेंडू. स्विंग अँड मिस पद्धतीचो.
आणि आता मात्र प्रत्येक डॉट बॉल नंतर फलंदाजांवर तो थोडस दबाव वाढतलो. यावेळी सुंदर चेंडू, आणखी एक चांगलो चेंडू. बघा सामनो कधीही पलटा शकता, सामनो बदला वेळ लागणार नाही, एक चेंडू पुरेसो असता. त्यावेळी चांगलो चेंडू, आणि दरम्यान षटकाची झाली सांगता. 3 षटकाच्या सांगतेकडे धावफलक स्थिरावला. 17 धावा धावफलकावर, 17 ऑन दी बोर्ड. म्हणजे जिंकण्यासाठी आवश्यकता 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. 12 चेंडू आणि 15 धावा. यावेळी मोठा फटको, चेंडू आकारण्या पहिला आणि डायरेक्ट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कदाचित धीरज झोपलो की काय, चेक करण्यासाठी मारलेलो फटको. अल्टी पलटी चेंडून मारलेली कल्टी आणि धावा मिळतली फक्त एक. षटकारानंतर ठीकठाक करणारा टोटल. नितेश कांबळीच्या बॅट मधून आटक्याचो पेटको, गोलंदाजाच्या नाकार खणखणीत मुटको. दोन धावांची गरज. अल्टी पलटी, लांब लांब लांब, षटकार, सिक्सर. चला मोर्जी, चला मोर्जिम संघ, चला. दोन्ही संघांनी डगआउटचा ताबा घ्यायचा आहे. बोट टीम डगआउट शिवाय तुम्हाला ऑप्शन नाहीये, डगआउट कंपल्सरी आहे. ज्या ज्यावेळी सामना चालू असेल, महालक्ष्मी मोर्जिम विपक्ष एबीसी कामोर्ली, दोन्ही संघांनी डगआउटचा ताबा घ्यायचा आहे. डगआउट तुमच्यासाठी कंपल्सरी आहे. मॅन ऑफ द मॅच कोरगाव संघाचा युवा खेळाडू मिस्टर नितेश कांबळी, मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन्स.